टोळ्यात राजकीय घडामोडींकडे हिवाळी अधिवेशन संपताच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसतोय। मुंबईतल्या दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकर या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी आधी जाहीर झाली, मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती। तेव्हापासून तेजस्वी घोसाळकर या नाराज आहेत अशी चर्चा आहे। दरम्यान आता आज भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, अतिशय महत्त्वाचा असा हा पक्ष प्रवेश मानला जातोय भाजपसाठी, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या जातील। मात्र त्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका मानला जातोय। भाजपने त्यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिलाय आणि तो झटका म्हणजे शिवसेनेच्या नेत्या दहिसर विधानसभेतील तेजस्वी घोसाळकर यांचा आज पक्षप्रवेश भाजपमध्ये होत आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होत आहे। मात्र या आधीची आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर मग गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर जर आपण पाहिलं तर मग ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहिले होते। परंतु तेजस्वी घोसाळकर यांनी खरं तर अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते। त्यानंतर त्यांच्या हत्येनंतर ती जागा रिक्त झाली होती। मुंबई बँकेवर भाजपची सत्ता आहे, तिचे अध्यक्ष भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहेत। ती रिक्त जागा त्यांनी तेजस्वी घोसाळकर यांना देऊ केली होती। ही जागा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या। परंतु विनोद घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि भेट घेऊन आम्ही ठाकरेंसोबतच राहू, ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहू अशी ग्वाही त्यांना दिली होती। तेजस्वी घोसाळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। पक्षामध्ये नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। पक्षामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मनासारख्या घडत नाहीत असं देखील त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी ज्या महिला शाखा प्रमुख होत्या त्याचा देखील राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला होता। त्यानंतर तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झालं होतं। परंतु तेजस्वी घोसाळकर या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का भाजपमध्ये जाणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता। परंतु आता तो प्रश्न सुटलेला आहे। तेजस्वी घोसाळकर या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे थोड्याच वेळामध्ये, म्हणजे सकाळी 10 वाजता अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्या पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये हा ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय।